साजरा होतोच, परंतु पुण्यातील गणेशोत्सव म्हणजेच एक वेगळं आणि मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं। पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक अशा विविध अंगाने तो सजलेला असतो। यावर्षी सुद्धा गणेशोत्सवासाठी भक्तांची रीघ पुण्याकडे ओढलेली आहे। दिवसेंदिवस पुणे बदलत आहे, ते आधुनिक बनत चाललंय, परंतु त्याचा सांस्कृतिक बाज आणि त्या पुण्यनगरीची एक वेगळी वैभवशाली परंपरा म्हणजेच भव्य विसर्जन मिरवणूक। दर्शक हो, आपण आजही तोच अनुभव साम टीव्हीच्या माध्यमातून सारेजण घेणार आहोत। पुन्हा एकदा मी अतिथी निवेदक कपिल घोलप आजच्या या गणेशोत्सव मिरवणुकीसाठी तुम्हा साऱ्यांसोबत असणार आहे। ही सेवा आपण अनुभवणार आहोत, करणार आहोत। अनेक गणेश भक्त आपली सेवा या 10 दिवसात गणपती बाप्पासाठी करत असतात। मग ती वादनाच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या सजावटीच्या स्वरूपात असेल, अथवा येणाऱ्या भक्तांसाठी सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या पोलीस कर्मींच्या स्वरूपात असेल, परंतु ही सेवा केवळ गणपती बाप्पा हेच आराध्य दैवत मानून केली जाते। आत्ता आपण स्क्रीनवर पाहत आहोत ते केसरीवाड्याचं विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप। शिवमुद्रा पथक ही आपली भव्य कला सादर करत आहे। शिवमुद्रा हे आशुतोष देशपांडे यांच्यामार्फत चालवलं जाणारं वाद्य पथक आहे। गेली 20 वर्षापासून अधिकचा काळ या पथकाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या सेवेसाठी सादर केला जातो। अनेक प्रकारचे वैविध्यपूर्ण ताल हे पथक सादर करत असतं। त्याचबरोबर त्यांच्या मागे जे पथक आपण पाहतोय ते आहे श्रीराम पथक। खूप जुनं पथक असं म्हणता येईल। अतिशय वैविध्यपूर्ण चाली आणि ताशाच्या वैविध्यपूर्ण रचना, वादकांचा जोश अशा अभूतपूर्व संगमावर असलेलं हे श्रीराम पथक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।